प्रसादाचा शिरा हा नेहमी सव्वाच्या मापात केला जातो. तर सव्वा वाटी, सव्वा पाव किलो किंवा सव्वा किलो या मापात केला जातो. जरी आपल्याला घरगुती बनवायचा असला तर आपण सव्वा किलो किंवा सव्वा पाव किलो जास्त होतो, म्हणून आपण वाटीच्या प्रमाणात देखील हा प्रसाद बनवू शकतो. तर मी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने हे वाटीच्या प्रमाणात हा प्रसाद दाखवलेला आहे. आणि तुम्हाला सव्वा पाव किंवा सव्वा किलोच्या प्रमाणात जरी करायचा असला तरी मी त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण दिलेले आहे, तर तुम्ही ते जाऊन चेक करू शकता. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी येथे शिरा बनवण्यासाठी प्रसाद बनवण्यासाठी येथे थोड्या चारोळ्या घेतलेल्या आहेत, काजू बदामाचे काप घेतलेले आहेत, 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम, थोडीशी तुळशीची पाने घेतलेली आहेत, 1 चमचा मी येथे विलायची पावडर घेतलेली आहे आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि येथे आपण 1 केळी घेतलेली आहे. तर आता आपण हे वाटीच्या प्रमाणात करणार आहोत, म्हणून मी येथे 1 छोटी वाटी जी सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असते त्या वाटीने मोजून मी येथे सव्वा वाटी इतके तूप घेतलेले आहे, सव्वा वाटी मी येथे रवा घेतलेला आहे आणि सव्वा वाटी मी येथे साखर घेतलेली आहे. तर तुम्ही हे प्रमाण लक्षात घ्यायचे आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने सव्वा वाटी म्हणून मोजून घेऊ शकता. तर येथे ही माझी जी मोठी वाटी होती ती सुद्धा 1 वाटी यात सव्वा वाटीने पूर्ण भरलेली आहे. तर आता इथे आपण आता लक्षात घ्यायचे आहे, सव्वा मापाच्या प्रमाणात दूध हे नेहमी आपल्याला दुपटीने घ्यायचे आहे. म्हणजेच आता आपण सव्वा वाटीच्या मापात घेतलेले आहे. तर म्हणजेच तेथे माझी मोठी ही 1 वाटी भरलेली आहे. तर 1 वाटीच्या दुपटीने म्हणजे 2 वाटी आपल्याला इथे दूध घ्यायचे आहे. तर तुम्ही हे प्रमाण अगदी लक्षात घ्यायचे आहे. तर येथे मी हे 2 वाटी इतके दूध घेतलेले आहे आणि त्यातील मी सर्व साय काढून घेतलेले आहे आणि हे गाईचे दूध घेतलेले आहे. तर तुम्ही म्हशीच्या दुधाचा देखील वापर करू शकतात, पण सत्यनारायणाचा प्रसाद हा नेहमी गाईच्या दुधाचाच बनवला जातो. तर येथे आपण ही केळी घेतलेली आहे. तर त्या केळीची साल काढून घेतली आणि साल काढून घेतल्यानंतर आपण प्रसाद बनवण्याच्या आधीच ते आधी आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे, कारण की नंतर जेव्हा आपण रवा भाजायला टाकतो तेव्हा आपल्याला जास्त घाई होईल, म्हणून आपण हे सर्व कृती आधीच करून ठेवायची आहे. तर येथे मी केळी ही पूर्ण बारीक कापून घेणार आहे, म्हणजेच लहान मुले किंवा कोणीही खाईल तेव्हा त्यांना ती कळूनच येणार नाही की आपण प्रसादात केळी टाकलेली आहे असे. कारण की जर आपण केळीचे बारीक बारीक तुकडे केले तर ते चांगले प्रसादामध्ये मिक्स होते आणि त्याची चवसुद्धा खूप छान अशी लागते. तर अशा प्रकारे मी येथे केळी ही सर्व बारीक करून घेतलेली आहे. येथे जे दूध मोजून घेतलेले आहे वाटीच्या प्रमाणाने ते आपण गॅसवर ठेवून घेतलेले आहे आणि गॅस चालू केलेला आहे. ते आता आपण येथे तापवून घेणार आहोत आणि एका गॅसवर आपण येथे पातेले ठेवलेले आहे आणि त्यात आपण तूप टाकून घेतलेले आहे. तूप थोडे गरम झाले की त्यात आपण सव्वा वाटीने मोजलेला हा रवा टाकून घेतलेला आहे. तर रवा आता आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत चांगला या तुपात भाजून घ्यायचा आहे. तर या प्रक्रियेला आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनिटे लागतात. तर हे तुम्हाला असे सतत हलवत राहायचे आहे, कारण हा रवा आपला खाली पातेल्याला लागू नये म्हणून. मग नंतर आपला हा रवा निम्मी भाजला गेला की त्यात आपण जे केळीचे तुकडे केलेले आहेत बारीक, तर त्यात आपण ही केळी टाकून घेणार आहोत. यामुळे केळीचा जो कच्चापणा असतो तो नाहीसा होतो आणि केळी प्रसादामध्ये समजतही नाही की आपण केळी टाकलेली आहे असे, आणि त्याची चवसुद्धा खूप छान अशी लागते. म्हणून आपण ही केळी प्रसादासोबत भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपले इथे दूधसुद्धा तापलेले आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आपला हा रवा आपल्याला छानपैकी असा कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे. नंतर रवा भाजून झाला की त्यात आपण काजू बदामाचे जे काप होते ते टाकून घेतलेले आहेत, चारोळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा आपण ते चांगले मिक्स करून घेणार आहोत. तर काजू बदाम आणि चारोळ्या देखील आपल्या तुपात छानपैकी अशा भाजल्या जातात आणि त्यानंतर आपण जे मनुके घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत. तर मनुकेसुद्धा आपल्याला 2 मिनिटे यात परतून घ्यायचे आहे, म्हणजेच जो काजू बदामाचा याचा ड्रायफ्रूट्सचा जो कच्चापणा असतो तो सर्व निघून जातो आणि ती तुपात टाकल्यामुळे छानपैकी असे आपल्याला क्रिस्पी लागतात खायला.
आता इथे आपण हे सगळं तळून झाल्यानंतर रवा सुद्धा छानपैकी असा भाजला गेलेला आहे आपला. तर इथे आता आपण दूध टाकून घेतलेले आहे. तर दूध हे आपल्याला हळूहळू टाकायचे आहे. जरी आपले योग्य प्रमाण असले तरीसुद्धा थोडेसे त्यात ॲब्झॉर्ब होऊ द्यायचे आहे. नंतर आपण त्यात हळूहळू असे दूध हे टाकत जायचे आहे. तर थोडे मी हे मिक्स करून घेतले दूध टाकल्यानंतर आणि पुन्हा जे आपले उरलेले दूध होते ते सुद्धा मी यात टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा आपल्याला हे थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे सर्व दूध आपले छानपैकी असे या रव्यामध्ये मिक्स झालेले आहे. त्यानंतर आपण यावर हे चांगले मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही लोच असू द्यायची आहे आणि हे छानपैकी असे मिक्स झाल्यानंतर आपण त्यावर 2 मिनिटे झाकण ठेवून घेणार आहोत. तर झाकण ठेवण्याचे हे कारण आहे की आपला रवा हा छानपैकी असा मोकळा आणि सुटसुटीत होतो आणि छानपैकी असा वाफवला जातो, म्हणून त्या कारणाने आपण हे झाकण ठेवलेले आहे. तर 2 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेले आहे. बघा किती मऊ आणि लुसलुशीत असा आपला हा प्रसाद दिसत आहे. तर आपण साखर येथे लगेच नाही टाकायची. थोडा रवा आपण दुधात ॲब्झॉर्ब होऊ द्यायचा आहे. नंतर आपण यात साखर ॲड केलेली आहे. आता येथे मी साखर टाकून घेतलेली आहे आणि ते पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे. साखर आपल्याला छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता येथे आपली ही साखर पूर्णपणे मिक्स करून घेतली आणि त्यावर आपण पुन्हा 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे. तर बघा इथे आपल्या रव्याला किती छानपैकी असे तेल वरती तूप आलेले आहे आणि ते पुन्हा आपण एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण येथे जी वेलची पूड घेतलेली होती ती यात टाकून दिलेली आहे. तर पुन्हा ते आपण मिक्स करून घ्यायचे आहे आणि जी तुळशीची पाने घेतलेली होती त्यातील आपण आता येथे 3-4 पाने टाकून घेतलेली आहेत आणि नंतर आपण ती वरून ठेवून घेणार आहोत. तर आता इथे आपण पुन्हा 2 मिनिटे यावर झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत. तर येथे आपली 2 मिनिटे झालेली आहेत आणि बघू शकता तुम्ही किती मस्त असा लुसलुशीत आणि एकदम मऊ असा हा आपला प्रसाद दिसत आहे. बघू शकता तुम्ही अगदी आपण जसा की हलवाई आपल्याला बनवून देतात बाहेरून, तर त्यापेक्षाही खूपच सुंदर असा हा प्रसाद आपण घरी बनवू शकतो. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा आणि अगदी खरोखरच कोणीही नवशिके असो किंवा एखादी व्यक्ती त्यांनी 1-2 वेळा केलेला असेल पण फसला असेल, पण तुम्ही जर या प्रमाणात व्यवस्थितरित्या हे माप घेऊन हा प्रसाद बनवला तर तुमचासुद्धा प्रसाद याप्रमाणेच तयार होणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी प्रसादाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, म्हणजेच जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील. तर भेटूयात आपण आता नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.